माझे नाव सोनाली. मी सध्या मध्य प्रदेशमधील भोपाळ या शहरात राहत होते. माझ्या आईवडिलांचे लव्ह मॅरेज झाले होते. माझ्या वडिलांनी माझ्या आईशी प्रेम करून लग्न केलं होतं. वडिलांच्या घरात या लग्नाला विरोध होता. त्यामुळे माझे वडील हे घर जावं म्हणून भोपाळ या ठिकाणी कायमचे स्थायी झाले. माझा जन्मही भोपाळ याच ठिकाणी झाला होता. आता मी सध्या BScच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होते. काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांच्या मोबाईलवर एक आत्याचा फोन आला होता. त्यांनी आपल्या लहान मुलांसाठी माझी लग्नासाठी मागणी घातली होती. त्यावर वडिलांच्या चेहऱ्यावर खूप आनंद ओसंडून आला होता, कारण त्यांची सर्व नाती तुटलेली होती. पण आईच्या वडिलांशी फोनवर आठवड्यातून एकदा दोनदा बोलणे होत असे. वडिलांना फार आनंद झाला होता की आपली मुलगी आपल्या बहिणीच्या घरी, नानीच्या घरी जाणार होती. तिला त्या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही या आशेवर माझे वडील होते. मी माझ्या कॉलेजमधील ग्रुपमध्ये टॉपमोस्ट व्हॉलीबॉल प्लेयर होते. माझा इंटरेस्ट कॉम्पिटिशनसाठी पुण्याला यावर्षी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी माझी निवड मध्य प्रदेश या राज्यातून झाली होती. ही स्पर्धा 15 दिवसांची होती, म्हणून मला त्या संध्याकाळी पुण्याला निघायचं होतं. पुण्याला माझ्या आत्या यांचे घरही होते, त्यामुळे वडिलांचे दोन्ही कारणे साध्य होतील. मला मुलालाही पाहायला मिळेल आणि तिची कॉम्पिटिशनही ती खेळून येईल, म्हणून मला जाण्यासाठी एका शब्दावर संमती दिली. मी अजूनही माझ्या आत्याला किंवा तिच्या मुलाला पाहिलं नव्हतं, कारण असा कोणताच प्रसंग माझ्यासोबत त्यांच्या भेटीचा आला नव्हता. आमचे सर्व टीम प्लेयर व कोच मिळून त्या रात्री भोपाळ रेल्वे स्टेशनवर येऊन पोचलो. रात्री 10:30ची आमची पुण्याला जाणारी ट्रेन होती. वडिलांनी अगोदर आत्याला फोन लावून सांगितले होते की मी पुण्याला येत आहे. दुसऱ्या दिवशी रात्री 8:30 वाजता मी पुणे रेल्वे स्टेशनवर येऊन पोचले. त्या ठिकाणी माझ्या आत्याचा मुलगा होता, म्हणजे माझा होणारा नवरा. मला त्यांच्या घरी नेण्यासाठी तो आला होता. माझ्या मोबाईलवर अननोन नंबरवरून फोन आला. मी फोन उचलला. त्याचा आवाज आला. त्याचं नाव रोहित होतं. तो म्हणाला, हॅलो सोनाली, मी स्टेशनच्या बाहेर उभा आहे. जेव्हा तू बाहेर येशील तेव्हा मला या फोनवर कॉल करून सांग. मी काळ्या रंगाचा शर्ट घातला आहे. तेव्हा मी मनातल्या मनात थोडीशी दबकले. नंतर आम्ही सर्व प्लेयर स्टेशनच्या बाहेर आलो. मी कोचकडून अगोदरच परवानगी घेतली होती की माझे नातेवाईक या ठिकाणी राहतात. मी हॉस्टेलमध्ये राहणार नाही, तर त्यांच्या घरून ये जा करेन. त्यावर त्यांनीही मला परवानगी दिली होती. मी सर्वांना निरोप देऊन त्यांच्यापासून वेगळी झाले आणि रोहितला फोन करून तो कुठे आहे ते विचारू लागले. ज्यावेळी मी रोहितला फोन केला त्यावेळी रोहितने आपला हात उंच करून त्याची ओळख दाखवली. जशी जशी मी रोहितच्या जवळ पोहोचत होते तसं तसं त्याचं व्यक्तिमत्व मला आकर्षक वाटू लागलं. रात्रीच्या अंधारात तो इतका सुंदर दिसत होता की माझ्या आयुष्यात एवढा सुंदर मुलगा मी पाहिलाच नव्हता. त्या रंगाचा शर्ट त्याला अधिक खुलून दिसत होता. त्याची उंची, त्याची जिमवालं व्यक्तिमत्व, पहिल्या नजरेत त्याला मिठी मारावी अशी मनात इच्छा झाली. जेव्हा मी रोहितसमोर येऊन उभी राहिली तसे रोहितने मला विचारले, कशी राहिली तुझी सफर सोनाली? त्यावर मी म्हणाले, सफर तर छान राहिली. तेव्हा रोहितने माझे सामान उचलून गाडीत ठेवले आणि आम्ही दोघेही आत्याच्या घरी जाण्यासाठी निघालो. अर्ध्या तासानंतर आम्ही दोघेही घरी पोचलो. जेव्हा मी घरात प्रवेश करू लागले तेव्हा आत्याने तिच्या सुनेला बोलावून माझी दृष्ट काढली आणि म्हणाली, अरे सोनाली, किती सुंदर आणि कोमल दिसते आहेस तू. तुला कोणाची नजर नको. आत्याच्या घरात तिची मोठी सून, तिची देराणी असे लोक राहत होते, पण मला फक्त रोहितच त्या ठिकाणी दिसला, कारण माझे काका यांचे निधन झाले होते आणि रोहितचे काका व्यवसायानिमित्त मुंबईला राहत होते. रोहित पुण्यातील व्यवसाय सांभाळत होता. रोहितचे मोठे भाऊ मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करतात. ते 6-7 महिन्यांनी घरी परततात. तेव्हा वहिनीचा आवाज आला, अरे सोनाली, तू फ्रेश होऊन ये, जेवण तयार आहे, सर्व मिळून खाऊ. आत्याचे घर खूप मोठे आणि सुंदर होते. घरात कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. घरकामासाठी मोलकरणी होत्या. त्यांच्या देखरेखीवर वहिनी आणि काकू आत्याची नणंद होत्या. स्वयंपाकघरातील सर्व गोष्टी आत्याच्या हाताखाली चालत होत्या.
फ्रेश होऊन झाल्यानंतर आम्ही सर्वजण एकत्र जेवायला बसलो. पण रोहित मला दिसत नव्हता. तो त्याच्या खोलीत लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. त्यांनी काकूंना सांगून त्याला बोलावलं पाठवायला. तेव्हा तो म्हणाला की जेवण मी खोलीत करेन, मला खूप काम आहे. आमचे सर्वांचे जेवण झाल्यानंतर त्यांनी मला आईवडिलांबद्दल विचारले आणि भोपाळकडील गप्पा रंगू लागल्या. काही वेळानंतर आराम करण्यासाठी मी, काकू आणि वहिनी एकाच खोलीत झोपले. माझे सामने परवापासून सुरू होणार होते, म्हणून उद्या विश्रांती घ्यायची होती. प्रवासाने मी खूप दमले होते, त्यामुळे मला काही वेळातच झोप लागली. घरातील सर्व कामं आटपून वहिनी व काकूही माझ्या शेजारी येऊन झोपल्या. रात्री साधारण 12:30-1 वाजता माझ्या शरीराला कोणाचा तरी स्पर्श झाला. मला वाटले की माझ्या शेजारी वहिनी झोपली असेल, पण जेव्हा त्या व्यक्तीने मोबाईलची टॉर्च लावली तेव्हा त्याला कळले की चुकीच्या ठिकाणी स्पर्श झाला आहे. त्यानंतर त्याने वहिनीला उठवण्याचा प्रयत्न केला आणि तो व वहिनी काही वेळाने दोघे खोलीतून बाहेर गेले. त्याच्या हाताचा स्पर्श जेव्हा माझ्या अंगाला लागला त्याच वेळी माझी झोप उडली होती, पण खोलीत अंधार असल्याने चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. नंतर जेव्हा मी झोपेत कुस्करल्यासारखे केले तेव्हा मला कळले की वहिनी माझ्या शेजारी नव्हत्या. थोडा वेळ मी उठून बेडवर बसून राहिले आणि विचार करू लागले की माझ्या शरीराला कोणी स्पर्श केला असेल. एवढ्या रात्री वहिनी कुठे गेल्या असतील हे पाहण्यासाठी मी हळूहळू खोलीबाहेर आले, पण हॉलमध्ये कोणीच नव्हतं. मी इकडे तिकडे नजर टाकली तेव्हा मला बाजूच्या खोलीतून कुजबुजण्याचा आवाज येत होता. मी हळव्या पावलांनी त्या खोलीच्या दाराजवळ पोचले. दाराच्या फटीतून आत पाहिले, पण खोलीत लाईट बंद होती. जोपर्यंत वहिनी रोहितच्या खोलीतून बाहेर येत नाही तोपर्यंत मी ड्रॉइंग रूममध्ये बसून राहिले. 1 तासानंतर वहिनी रोहितच्या खोलीतून बाहेर आल्या तेव्हा त्यांचे केस व कपडे विस्कटलेले होते आणि त्या तशाच अवस्थेत आमच्या खोलीत गेल्या. मी अजूनही वहिनीकडे नजर ठेवून होते. काही वेळाने रोहितच्या खोलीची लाईट ऑन झाली. मी त्याच्या खोलीच्या दाराजवळ पोचले. दार अर्धवट उघडे होते. ज्यावेळी मी रोहितच्या खोलीतील दृश्य पाहिले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. रोहित एवढ्या रात्री आपले कपडे बदलत होता. मी त्याच्याकडे पाहून विचार करू लागले की वहिनी आणि याच्यात असं काय घडलं की याला कपडे बदलावे लागत आहेत. मी काही वेळ त्या खोलीचे दृश्य पाहून आपल्या खोलीत परत आले तेव्हा वहिनी माझी वाट पाहत होत्या. मी झोपल्याचे नाटक करू लागले तेव्हा वहिनीने मला विचारले, "अरे सोनाली, इतक्या रात्री कुठे गेली होतीस?" त्यावर मी म्हणाले, "भाभी, मी बाथरूमला गेले होते." "पण भाभी, जेव्हा मी बाथरूमला जात होते तेव्हाही तुम्ही बेडवर नव्हत्या. तुम्ही कुठे होत्या?" माझ्या या प्रश्नाने वहिनी थोड्या गडबडल्या. त्या म्हणाल्या, "अरे सोनाली, रोहितला माझी गरज होती. काही व्यवसायाच्या कामाने तो थकतो. लॅपटॉप चालवायला त्याला त्रास होतो, म्हणून मी त्याला मदत करायला गेले होते." मी म्हणाले, "पण भाभी, रोहितच्या खोलीत तर अंधारच होता. तुम्ही लाईट न लावता काम पूर्ण करत होतात का?" तेव्हा वहिनी म्हणाल्या, "जेव्हा आमचे काम संपले असेल तेव्हा तू पाहिलं असेल, एवढंच." म्हणून त्या उलट्या पालथ्या झोपल्या. पण माझ्या डोक्यात वहिनी आणि रोहितबद्दल विचार सुरू झाले. रात्री साधारण 3:30 वाजले होते. मला झोप लागत नव्हती तेव्हा अचानक काकूंचा मोबाईल व्हायब्रेट झाला. काकूंनी आपला मोबाईल उशीखालीच ठेवला होता. काकूही आडुसा देऊन आपल्या जागेवरून उठल्या आणि बेडरूमच्या बाहेर आल्या. मलाही त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा होती. मीही उठून हळव्या पावलांनी त्यांच्या मागे जाऊ लागले. तेव्हा हॉलमध्ये रोहित बसला होता आणि काकू त्यांच्या शेजारी जाऊन बसली. काही वेळ त्या दोघांमध्ये कुजबूज सुरू होती. काकू रोहितच्या खांद्यावर डोके ठेवून झोपली होती, पण काकू आपली खोली सोडून रोहितजवळ का झोपायला गेली होती याचा विचार मी करत होते. काही वेळाने रोहितने आपले हात काकूंच्या केसात टाकले आणि काकूंची मान मांडीवर ठेवून तो उठाव ठेवू लागला. माझ्या आयुष्यात मी असं दृश्य पहिल्यांदाच पाहत होते. माझ्या मनातही वेगळ्या लहरा उडू लागल्या होत्या. त्यानंतर काकूही रोहितला भरभरून साथ देऊ लागली. या दोघांनी 15-20 मिनिटे एकमेकांचा आस्वाद घेतला. त्यानंतर माझ्या शरीरातही वेगळी जागृती निर्माण झाली. आता तर समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काकू आणि रोहित या दोघांनी आपले बाजूला ठेवून एकमेकावर भरभरून प्रेम करू लागले.
तब्बल त्यांचा हा कार्यक्रम अर्धा तास चालू राहिला. तोपर्यंत मी व्याकुळ अवस्थेत आले होते. हे पाहून मलाही रोहितकडून त्या गोष्टी हव्याहव्याशा वाटू लागल्या होत्या. पण माझा होणारा नवरा स्वतःच्या वहिनीशी आणि काकूशी रात्रीच्या वेळी असे करतो, यामुळे मला फार वाईट वाटू लागले होते. त्या दोघांशी अशी गरज का निर्माण झाली असेल याचाही मी विचार करत होते. आता काकू व रोहित दोघे शांत झाले. काकू मला आमच्या खोलीत परत येताना दिसल्या. मी लगेच बेडवर झोपल्याचे नाटक करू लागले. काकूंनी बेडवर येऊन अंगावर चादर टाकली आणि त्या झोपल्या. मी रात्रीच्या वेळी घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल विचार करत होते. रोहितसोबत जर माझे लग्न झाले तर लग्नानंतरही तो असाच वागेल का? तो दिसायला अगदी हँडसम आहे. मनात कोणतीही मुलगी त्याच्या प्रेमात पडण्यास मागे पुढे पाहणार नाही. पण रोहितसारखा नवरा मलाही सोडून देईल का? वहिनी व काकूंपासून त्याला मुक्ती मिळवून देणं मलाच त्याला दूर करावं लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी पाहिलं की काकू व वहिनी स्वयंपाकघरात मोलकरणीकडून नाश्ता बनवून घेत होत्या. आत्या डायनिंग टेबलवर बसून वर्तमानपत्र वाचत होत्या. आत्याचे लक्ष माझ्याकडे गेले. त्या म्हणाले, "ये बेटा सोनाली, बस माझ्याजवळ." माझी नजर काकू व वहिनीकडे होती. त्या दोघी अगदी आनंदी आणि ताजेतवान्या दिसत होत्या. एकमेकांशी गप्पा करताना हसत होत्या. आत्या म्हणाल्या, "बेटा सोनाली, तुझ्या शालेय स्पर्धा उद्यापासून सुरू होत आहे ना?" त्यावर मी म्हणाली, "हो बुवाजी, उद्यापासून माझे सामने सुरू होत आहेत." त्या म्हणाल्या, "छान खेळ आणि आपल्या सर्व कुटुंबाचे नाव रोशन कर. बरेच नाव कमव. तुला रोहित कॉलेजमध्ये सोडायला येईल. कशाचीही गरज असेल तर रोहितला सांग, तो आणून देईल." मी म्हणाले, "ठीक आहे बुवाजी, मी त्यांना सांगेन." एवढं म्हणून मी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. बाथरूम हे बाजूला स्वतंत्र होते. जेव्हा मी बाथरूममध्ये फ्रेश होत होते तेव्हा बाथरूमचं दार हलल्याचा आवाज आला. काही वेळात दार उघडलं आणि समोर रोहित उभा होता. अंगावर फक्त टॉवेल, पोटावर सिक्स पॅक्स. मी माझे भानच हरपले. मी त्याचं व्यक्तिमत्व पाहतच राहिले. माझी सुंदरता रोहित पाहत होता. माझ्या सुंदरतेकडे पाहून त्याचे आकर्षण माझ्याकडे वाढू लागले. मी बाथरूमचे दार लगेच लावून घेतले आणि रोहितबद्दल विचार करू लागले. काही वेळाने मी फ्रेश होऊन बाहेर आले तेव्हा रोहित रिकाम्या नजरेने माझ्याकडे पाहत होता. मी हळूहळू चालत असताना माझी नजर त्याच्या सिक्स पॅक्सकडे गेली होती. आता मलाही रोहितला भेटण्याची प्रतीक्षा वाटली होती. आता मला फक्त रात्रीची प्रतीक्षा होती. रात्रीची संधी मला सोडायची नव्हती. उद्या सकाळी मला सामन्यासाठी कॉलेजला जायचं होतं. एकदा सामने सुरू झाले की मला वेळच मिळणार नव्हता, कारण प्रॅक्टिस आणि सामने यात मी खूप दमणार होते. म्हणून जी संधी साधायची आहे ती आज रात्री साधायची असा मी निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे काकू व वहिनी एकाच खोलीत झोपायला आल्या. काही वेळ गप्पा रंगल्या. रात्रीचे साधारण 11 वाजले होते. झोप येत नव्हती. नंतर आम्ही तिघंही झोपलो. 1 वाजता नेहमीप्रमाणे रोहित खोलीत आला. त्याने वहिनीला उठवले आणि ते दोघेही रोहितच्या खोलीत जाण्यासाठी निघाले. जेव्हा मी कुस्करले तेव्हा मला कळले की माझ्या शेजारी वहिनी नव्हत्या. मला 100% खात्री होती की वहिनी रोहितसोबत त्यांच्या खोलीत काहीतरी करण्यासाठी गेली असेल. म्हणून मी ते पाहण्यासाठी रोहितच्या खोलीबाहेर वहिनीची वाट पाहू लागले. 15-20 मिनिटे प्रतीक्षा केल्यानंतर वहिनी खोलीबाहेर आल्या. मला पाहून त्या दचकल्या आणि मला म्हणू लागल्या, "सोनाली, तू इथे काय करते आहेस इतक्या रात्री?" मी म्हणाले, "भाभी, मी 2 दिवसापासून तुम्हाला पाहत आहे. तुम्ही माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या खोलीत इतक्या रात्री काय करायला जाता? बंद खोलीत, अंधारात, लॅपटॉपमध्ये असं कोणतं काम आहे जे तुम्ही मला सांगू इच्छित नाही?" तेव्हा वहिनी माझ्यासमोर रडू लागल्या. त्या माझ्याशी भीतीने सांगू लागल्या, "सोनाली, तू जे समजतेस तसं काहीही आमच्यात नाही. पण हो, एक प्रेमाचं नातं जे मी इतके दिवस माझ्या नवऱ्याकडून अपेक्षित होते, ते प्रेम मला आता रोहितनं दिलं आहे. माझे पती 1-1 वर्ष घरी परत येत नाहीत. मी त्यांच्या आठवणीत तडफडत असते." एक दिवस रोहित ड्रॉइंग रूममध्ये लॅपटॉपवर काम करत होता. तेव्हा मी माझ्या नवऱ्याशी फोनवर बोलत होते. माझी नजर रोहितवर पडली. त्याचं व्यक्तिमत्व आणि सुंदरता पाहून माझ्या मनाला काबू ठेवू शकले नाही. तेव्हा मी रोहितच्या शेजारी जाऊन बसले आणि त्याचा हात माझ्या हातात घेतला. तेव्हा मला माझे पती माझ्या शेजारी बसल्याचा भास झाला.
तू माझी सक्ती समजून घे. माझ्या जागी तू असतीस तर काय केलं असतं. मी वहिनीची गोष्टीशी सहमत होते. पण जेव्हा रोहित परत आमच्या खोलीत काकूंना उठवायला येत होता तेव्हा त्याचे लक्ष आमच्या दोघांकडे गेले. आम्हा दोघींना असे बसलेले पाहून तो भीतीने घाबरून गेला की सोनालीला सर्व माहीत झाले की काय. त्याला वाटू लागलं. तेव्हा मी त्याला माझ्याजवळ बोलवून म्हणाले, आजपासून असं कोणतंही चुकीचं काम तू या दोघींबरोबर करणार नाहीस, हे वचन माझ्याकडे घेते. त्यानंतर वहिनी आमच्या खोलीत जाऊन झोपल्या. मी ड्रॉइंग रूममध्ये बसून रोहितशी गप्पा करू लागले. माझे डोळेही लाजेने मिटत होते, कारण मी त्याची होणारी बायको होते आणि त्याच चुकूनही मी लग्ना अगोदरच पकडली होती. पण त्याने मला वचन दिले होते की यापुढे अशी चूक मी करणार नाही. मी त्याला जुन्या झालेल्या गोष्टी ज्या माझ्या हातून नकळत घडल्या होत्या त्याबद्दल माफ केले होते. नवीन प्रेमाची ओढ मी त्याला देणार होते. आता त्याचे डोळे पाणावले होते. रोहित मला पुन्हा सांगू लागला, सोनाली, माझ्याकडून जे झाले ते अनवधपणे झाले. यापुढे अशी चूक मी दुसऱ्यांदा करणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा मी त्याला म्हणाले, ठीक आहे, मी आता तुला माफ करते. पण जेव्हाही अशी चूक तुझ्याकडून मला दिसली तेव्हा मी लग्नाला नकार देईन. एवढे बोलून मी माझा हात त्याच्या हातात पकडला. त्याच्या हाताचा स्पर्श मला वेगळी लहर देऊन गेला. त्याने जेव्हा माझे डोळे मिटलेले आणि श्वास वेगाने चालल्याचे पाहिले तेव्हा त्याने माझा चेहरा दोन्ही हातांत पकडला आणि ओठांवर टेकवले. जेव्हा ओठांना स्पर्श करत होते तेव्हा अंग थरथरू लागले. मला त्या गोष्टी हव्याशा वाटू लागल्या होत्या ज्या तो वहिनी आणि काकूंना देत होता. त्यानंतर ड्रॉइंग रूमची लाईट त्याने बंद केली आणि हळूहळू माझ्यावर आपला कब्जा केला. आता दोघांनी एकमेकांवर भरभरून प्रेम करायला सुरुवात केली. अर्ध्या तासात आमचे बाजूला ठेवून तेव्हा आम्ही ओलेचिंब झालो. त्यालाही माझे आकर्षण जास्त वाटत होते. आता तो रोज रात्री जोपर्यंत मी त्या ठिकाणी होते तोपर्यंत मला खोलीत बोलावून आम्ही एकमेकांशी असेच भरभरून प्रेम करत राहिलो. आता त्याला वहिनी व काकूंकडं काहीही रस उरला नव्हता. तो माझ्या प्रेमात वेडा झाला होता. अशा प्रकारे त्याने केलेली चूक मी समजून घेऊन आपल्या होणाऱ्या नवऱ्याला आपल्या ताब्यात केले. 15 दिवसांची व्हॉलीबॉल स्पर्धा सुरू झाली होती. दिवसा मी कॉलेजच्या मैदानात धापा टाकत होते. रात्री रोहितच्या प्रेमाच्या रंगीत दुनियेत हरवून जात होते. माझे सामने चांगले चालले होते. रोहित रोज मला कॉलेजमध्ये सोडायला येत असे. संध्याकाळी उशिरा घरी घेण्यासाठी येत असे. वहिनी व काकू माझ्याकडे शंकेने पाहू लागल्या होत्या, पण त्यांना काही बोलता येत नव्हते, कारण त्या स्वतःच रोहितशी चुकीचं वागत होत्या. एक दिवस माझा अंतिम सामना होता. त्या आधीच्या रात्री मी रोहितला स्पष्ट सांगितले, उद्या माझा फायनल आहे. मला पूर्ण लक्ष द्यायचं आहे. आज रात्री माझ्या खोलीत येऊ नकोस. रोहितने मान डोलावली, पण माझ्या डोळ्यातील वेगळीच ओढ त्याला दिसली. तरीही तो माझे म्हणणे मानून त्या दिवशी स्वतःच्या खोलीत झोपला. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजमध्ये गेले. वातावरण तणावपूर्ण होते. उत्तम खेळ करून मी माझ्या संघाला विजय मिळवून दिला. बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कारही मला मिळाला. संपूर्ण कॉलेजने माझी प्रशंसा केली. मी आत्याला फोन लावून सांगितलं. आत्या खूप खुश झाल्या. बेटा, तू अजून 2-3 दिवस थांब, साजरा करूया. मीही होकार दिला. त्या रात्री घरात सगळे आनंदात होते. रोहित माझ्याकडे विशेष प्रेमाने पाहत होता. वहिनी व काकू बिचकल्यासारख्या वागत होत्या. रात्री जेवण झाल्यावर सगळे झोपायला गेले, पण वहिनीने मला एकटीला पाहून खोलीत बोलावले. वहिनी फुशारकीने म्हणाल्या, सोनाली, तू रोहितला आपल्या ताब्यात केल्याचा तुला गर्व वाटतोय, पण काकू तर अजूनही त्यांच्याशी बोलते. तुला लग्नाआधीच तुझे रोहितशी इतके जवळचे नाते हे बरोबर आहे का? मी शांतपणे म्हणे, भाभी, मी तुम्हाला काही शिकवत नाही, पण माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी मी बोलणार. हे माझे अधिकार आहे. जे तुम्ही मागे 2 दिवसात केलं ते मी डोळ्यांना पाहिलं, म्हणून कृपया मला उपदेश करू नका. वहिनी गप्प बसल्या, पण त्यांच्या डोळ्यात संताप होता. पुढच्या 2 रात्री शांततेत गेल्या. मी रोहितला स्पष्ट सांगितले की लग्नापर्यंत कोणताही संबंध ठेवायचा नाही. रोहितने ते मान्य केलं, पण त्याचे व्यवहार मात्र माझ्याशी प्रेमळ होते. मात्र 4थ्या रात्री घडले ते माझ्या मनाला शांत बसू देणारे नव्हते. रात्री 2 वाजता मला पुन्हा हालचाली जाणवल्या. मी डोळे उघडले. वहिनी बेडवर नव्हत्या. मी हळूच उठून पाहिले तर रोहितच्या खोलीत हलकीशी लाईट सुरू होती. मी बाहेर पडून दाराशी गेले.
आत वहिनी रोहितच्या मांडीवर डोके ठेवून बसल्या होत्या. रोहित त्याच्या केसात हात फिरवत होता. तो म्हणाला, भाभी आता हे बंद करूया. सोनालीशी माझे लग्न निश्चित झाले आहे. तिला दुखवायचे नाही. वहिनी रडत होत्या. रोहित, तू विसरलास का मी किती दिवस तुझ्याशी असे वागले? आता अचानक हा बदल? रोहित काही बोलणार तोच काकू तिथे आल्या. त्यांनी थेट माझ्याकडे बघितलं. सोनाली, काय पाहतेस? जा झोपायला. मी मागे सरकले, पण माझ्या मनात काहीतरी ठाम पक्क झालं. मी ठरवलं, पुण्याहून परत जाण्यापूर्वी हे सर्व आत्याला सांगायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आत्याला एकटीत भेटले. बुवाजी, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आत्या माझ्या डोळ्यात पाहून म्हणाल्या, बोल बेटा, काय झाले? मी थोडं थांबून सांगितलं, बुवाजी, हे घर खूप सुंदर आहे, पण रोहित आणि येथील 2 महिला, मी त्यांना रात्री अयोग्य अवस्थेत पाहिले होते. आत्याचा चेहरा पांढरा फटकला. त्यांनी मला खोलीत नेले. नीट सांग, का पाहिलेस? मी सगळं काही सांगितलं. वहिनी, काकू, रोहित यांचे संबंध. आत्या सुन्न झाल्या. त्यांनी मला म्हटले, बेटा, तू अगदी बरोबर केलंस. आता या घरात तुला राहणे सुरक्षित नाही. मी आजच तुझ्या वडिलांना फोन लावते. आत्या खरोखर प्रेमळ होत्या, पण या प्रकाराने त्यांना धक्का बसला होता. त्या रात्री त्यांनी रोहितला बोलावून सुनावले. रोहित रडू लागला. त्यांनी माझ्याकडे पाहून हात जोडले. सोनाली, मला माफ कर. मी आता पूर्णपणे बदलेन. तू मला एक संधी दे. मी थंडपणे म्हणाले, रोहित, मी तुला आधीच एक संधी दिली होती, पण तू ती गमावलीस. मी बरोबर त्या चुकीबद्दल माफ केले होते, पण पुन्हा त्याच चुकीकडे वळालास. माझे लग्न तुझ्याशी होणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी वडिलांशी बोलून घरी परतण्याचे ठरवले. वडील शॉक झाले, पण त्यांनी माझा निर्णय मान्य केला. रोहितने मला स्टेशनवर सोडायला हवे होते, पण मी आत्यासोबत रिक्षाने निघाले. स्टेशनवर आत्या रडल्या. बेटा, तुला हे सहन करावं लागले त्याबद्दल मला खूप वाईट वाटते. मी म्हणाले, बुवाजी, तुम्ही निर्दोष आहात. मी फक्त खरं सांगितलं. ट्रेन सुटली. मी खिडकीतून बाहेर पाहत होते. मनात अनेक प्रश्न होते. प्रेम म्हणजे काय? विश्वास म्हणजे काय? पण एक गोष्ट निश्चित होती, मी सोनाली आता कोणालाही फसवणार नाही आणि कोणाला फसूही देणार नाही. भोपाळला पोचल्यावर वडिलांनी रेल्वे स्टेशनवर माझी वाट पाहिली होती. वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते. बेटा, माफ कर. मी तुला तिकडे पाठवून मोठी चूक केली. मी वडिलांना मिठी मारली. बाबा, तुम्ही चूक नाही. मी आता तरी बरी आहे. मी स्वतःहून बरी आहे. काही महिन्यानंतर मी पुन्हा व्हॉलीबॉल खेळू लागले. माझे सर्वाधिक लक्ष शिक्षण आणि खेळाकडे होते. एका राज्यस्तरीय स्पर्धेत मला पुण्याला जाण्याची संधी मिळाली, पण यावेळी मी नम्रपणे नकार दिला. मी या नवीन संघात सामील झाले, नव्या उमेदीने, नव्या विश्वासाने. भोपाळला परतल्यावर मी सोनालीने मनावर दगड ठेवून आपले लक्ष शिक्षण आणि व्हॉलीबॉलमध्ये वळवले. वडिलांनी मला कधीच पुण्याचा विषय काढला नाही. आत्या मधून फोन करून विचारत राहायच्या, बेटा ठीक आहेस ना? मी हो म्हणायचे, पण मनात खूप कोडे पडले होते. एका महिन्याने माझ्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरने मेसेज पाठवला. सोनाली, मी बदललो आहे. एकदा भेटायचे. मला तुझ्याशी बोलायचे आहे. रोहित. मी मेसेज वाचून हसले. किती सहज सांगतो बदललो आहे. मी उत्तर दिले, बदल म्हणजे केवळ शब्द नव्हे तर कृती. मला काही बोलायचे नाही. त्याने पुन्हा मेसेज केले, फोन केले. मी ब्लॉक केले. पण एक दिवस माझ्या कॉलेजच्या गेटवर तो उभा होता. काळा शर्ट, 6 पॅक, सुंदर चेहरा, पण आता त्याच्या डोळ्यात एक वेगळीच दीनता होती. मी थबकले. तो माझ्याकडे आला. सोनाली, फक्त 5 मिनिट प्लीज. मी शांतपणे म्हणाले, बोल. तो म्हणाला, मी पुण्यातील घर सोडले आहे. मी आता स्वतंत्र राहतो. वहिनी व काकूंशी बोलणे बंद केले आहे. आत्याला सर्व सांगितले. मी मानसशास्त्राकडे उपचार घेत आहे. मला माझी चूक कळाली आहे. सोनाली, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, पण तेव्हा जेव्हा तू खरोखर पात्र समजशील. त्याचे बोलणे ऐकून माझ्या मनाचा काही कोपरा हलला, पण मी तात्काळ म्हणाले, रोहित, माफी मागणे सोपे असते, बदलणे कठीण असते. जा, तुझे सुंदर जीवन सुधार. माझी वाट पाहू नकोस. तो निघून गेला, पण त्या दिवसापासून तो दर महिन्याला मला एक पत्र लिहत असे. त्या स्वतःच्या प्रगतीचा आढावा असे. कधी तो ग्रंथपालाचे काम करत असे, कधी व्यायामशाळा चालवत असे. त्याने मद्यपान सोडले होते. इतर महिलांशी अनुचित संबंध ठेवणे बंद केले होते. ही माहिती मला आत्यामार्फत मिळत असे. 6 महिन्यांनी मी राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्या दिवशी भोपाळमध्ये मोठा सन्मान करण्यात आला. सन्मान समारंभात एक व्यक्ती मला भेटायला आली. रोहित. त्याच्या हातात फुलांचा गुच्छ होता. तो म्हणाला,
अभिनंदन सोनाली, तू खरोखर माझ्यापेक्षा लाखो पटीने चांगली आहेस. मी तो गुच्छ घेतला. धन्यवाद, तूही चांगला दिसतो आहेस. तो म्हणाला, मी आता पुण्यात स्वतःचा स्मॉल बिझनेस सुरू केला आहे. आई वडिलांशी बोलणे करून सुरू केला आहे. सोनाली, मला आता तुझ्याशी पुन्हा लग्नाची मागणी करायची आहे, पण यावेळी नव्याने, प्रेमाने, प्रामाणिकपणे. त्याच्याकडे पाहून माझ्या मनातील राग विरून प्रेमाची पालवी फुटू लागली, पण मी ती दाबली. रोहित, मला तुला वाटतं भूतकाळ सहज पुसता येतो. तो म्हणाला, नाही, पण त्यातून शिकता येतो. मी तुला घाई नाही. तुला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ मी थांबेन. त्या रात्री मी माझ्या आईवडिलांशी बोलले. वडील म्हणाले, बेटा, निर्णय तुझा आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जो एकदा चुकला तो पुन्हा चुकेलच असे नाही, पण त्याच्यावर विश्वास ठेवण्याआधी 100% खात्री करून घे. आई म्हणाली, तू खूप लहान आहेस, हे सगळं करायचं नाही तर नको, पण जर खरोखर तो बदलला असेल तर संधी देण्यात काही हरकत नाही. तुझे निर्णय तुझे असतील. मी ठरवले आणखीन 1 वर्ष प्रतीक्षा करायची. या वर्षात मी माझे शिक्षण पूर्ण केले, नोकरी मिळवली. रोहित दर महिन्याला भोपाळला येई, मला भेटे, प्रेमाने वागे, कधीही काही चुकीची मागणी केली नाही. तो आता माझ्याशी अगदी प्रामाणिक होता. एक दिवस मी त्याला म्हणाले, रोहित, मी तुला दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे, पण अटी स्पष्ट आहेत. लग्नानंतरही तू माझ्याशी प्रामाणिक राहिला नाही तर थेट घटस्फोट आणि तुझ्या वहिनी काकूपासून पूर्णपणे अलिप्त राहशील. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यानं हात जोडले. सोनाली, तू मला जीवनदान दिलेस. मी कधीही तुझा विश्वासघात करणार नाही. लग्न ठरले. छोटंसं लग्न झालं. त्या भोपाळला आल्या होत्या. रोहितची आई वडीलही आली होती. वहिनी व काकू नव्हत्या. रोहितने स्वतः त्यांना बोलावलंच दिलं नाही. पहिल्या रात्री रोहित माझ्या पाया पडला. तो म्हणाला, सोनाली, मी तुझा ऋणी आहे. तू मला माणूस बनवलंस. माझ्या भूतकाळातील सर्व काळे डाग मी तुझ्यापुढे धुवून टाकतो. मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. भूतकाळ विसर, आपण नवीन सुरुवात करूया. पण आठवण ठेव, या नव्या सुरुवातीचे शिल्पकार आपण दोघेच आहोत. आता 2 वर्षांनी मी सोनाली एका लहानशा प्रशिक्षण केंद्रात व्हॉलीबॉल प्रशिक्षक आहे. रोहित पुणे व भोपाळ अशी दुकाने चालवतो. आम्ही एकमेकावर प्रेम करतो, विश्वास ठेवतो. त्याने मला कधीही दुखवलं नाही. रात्रीच्या वेळी आम्ही एकत्र गप्पा मारत बसतो. पुण्यातील जुन्या आठवणी काढतो, पण आता त्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो. त्या आठवणी आता वेदना नाही देत नाही, तर त्या आम्हाला शिकवतात की प्रेम म्हणजे शरीराचे एकमेकात हरवणे नव्हे, तर मनाची, विश्वासाची आणि सन्मानाची गुंफण आहे. लग्न झाल्यानंतरचे पहिले काही महिने अगदी स्वप्नवत होते. रोहित पूर्णपणे बदलला होता. तो माझ्याशी प्रेमाने, आदराने वागत असे. मी भोपाळमध्ये व्हॉलीबॉल प्रशिक्षक म्हणून काम करत होतो, तर रोहित पुणे आणि भोपाळ येथे छोटा व्यवसाय सांभाळत असे. महिन्यातून एकदा तरी तो भोपाळला येई. प्रत्येक भेटीत तो माझ्यासाठी काही ना काही आवडती भेटवस्तू आणत असे. मीही त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागले होते. पण एका दिवसाने सर्व काही बदलून गेले. माझ्या लग्नाच्या नेमक्या 6 महिन्यांनी माझ्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरने फोन केला. मी उचलला. पलीकडून आवाज आला वहिनीचा. सोनाली, कशी आहेस? तुला माहीत आहे का, रोहित अजूनही माझ्याशी आणि काकूंशी संपर्कात आहे. तो फक्त तुझ्यापुढे बदलल्याचे नाटक करतो. खरं तर मागच्या महिन्यात तो पुण्याला आला होता, तेव्हा तो माझ्याकडे राहिला होता. तू हेडफोन लावून माझे पुढचे बोलणे ऐक. माझ्या हातातील फोन थरथरू लागला. मी शांत राहून ऐकत राहिले. वहिनी पुढे म्हणाली, तुला वाटते की तू तुझ्यावर प्रेम करतो. त्याने तर आतापर्यंत 3-4 मुलीशी फोनवर प्रेम संबंध ठेवले आहेत. तुझी फसवणूक होत आहे. सोनाली, मी तुला सांगितले म्हणून वाईट वाटू नकोस, पण मी स्वतःही फसली गेलेली आहे. मी शांतपणे म्हणाली, भाभी, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? ती म्हणाली, होय, त्याचे चॅट्स, फोटो, सगळं काही मी तुला पाठवते. फक्त एकदा भोपाळला ये, मी सगळं दाखवते. फोन ठेवल्यानंतर मी सुन्न झाले. रोहित त्याच वेळी शेजारच्या खोलीत लॅपटॉपवर काम करत होता. मी त्याच्याकडे पाहिलं. तो इतका निरागस दिसत होता, पण माझ्या मनात शंकेची पाल उठली होती. त्या रात्री मी रोहितला काहीच बोलले नाही. दुसऱ्या दिवशी मी आईला सांगितले, आई, मला पुण्याला जायचे आहे. एका मैत्रिणीला भेटायचे आहे. आईने विचारले, रोहित सोबत आहे का? मी म्हणाले, नाही, एकटीनंच जायचं आहे. आईने होकार दिला. रोहितला मी खोटं सांगितलं की माझ्या स्पर्धेचे प्रशिक्षण पुण्यात आहे.
पुण्यात पोचल्यावर मी वहिनीला भेटले. त्यांनी मला त्यांच्या चॅट्स घरी बोलावले. रोहितचे अनेक स्क्रीनशॉट, चॅट, फोटो दाखवले. त्यात रोहित वेगवेगळ्या मुलींशी अयोग्य बोलत होता. काही चॅट्स तर अगदी अलीकडच्या होत्या, आठवडाभरापूर्वीच्या. माझे डोळे भरून आले. मी विचारलं, तुम्ही हे मला लग्नाआधी का दाखवलं नाही? वहिनी म्हणाल्या, कारण मी त्याच्या प्रेमात होते, पण त्याने मला फसवले. आता मला त्याचा तिरस्कार वाटतो, म्हणून मी तुला सांगितले. मी थेट पुण्यातील आत्याकडे गेले. आत्याला सर्व सांगितले. आत्या फार रडल्या. म्हणाल्या, बेटा, मी या घराचा चेहरा लाजवला आहे, पण आता तू काय करणार? मी म्हणाले, बुवा, मी या नात्यात राहणार नाही. मी घटस्फोट घेईन. भोपाळला परतल्यावर मी रोहितला सर्व पुरावे दाखवले. त्याचा चेहरा पांढरा पडला. तो माझ्या पाया पडू लागला. सोनाली, माफ कर. फक्त चॅट्स आहेत. प्रत्यक्षात काहीच झालं नाही. तू मला सोडू नकोस. मी थंडपणे म्हणाले, रोहित, मी तुला एक संधी दिली होती, दुसरी नाही. तुझे बोलणे, कृती यात फरक आहे, पण आता मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. त्याने लगेच माझ्या वडिलांना फोन लावला. माझे वडील. रोहित त्यांच्यासमोर रडला. सासरेबा, मी चूक केली, पण मला एक शेवटची संधी द्या. मी वडिलांनी माझ्याकडे पाहिलं. बेटा, निर्णय तुझा. मी म्हणाले, बाबा, ही शेवटची संधी नव्हे, तर अगदी पहिलीच होती. त्याने ती गमावली. मी घटस्फोट घेणार. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली. रोहितने सुरुवातीला खूप त्रास दिला. त्याने माझ्या वडिलांना पैशांच्या मागण्या करायला सुरुवात केली, पण मी तयार होते. मी माझ्या वकिलांमार्फत त्याला स्पष्ट सांगितलं, तुझ्या सर्व चुका माझ्याकडे पुराव्यासोबत आहे. जर तू मला त्रास दिला तर मी तुझ्यावर खटला भरेल. त्याने हात पाडून घेतले. 7 महिन्यांनी घटस्फोट झाला. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.